अध्यक्ष महोदय, माझी माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की आज जर का आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये अनेक अशा आमच्या गोरगरीब महिला आहेत की त्या महिलांना बऱ्याच ठिकाणी अध्यक्ष महोदय अनेक महिला भगिनींना गोरगरिबांना आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर त्या ठिकाणी डिटेक्ट होतो, परंतु महिला भगिनी त्या गोष्टी डायरेक्ट दवाखान्यात न जाता किंवा घरच्यांना सुद्धा सांगत नाही आणि शेवटच्या स्टेजला अनेक महिलांना ते लक्षात आल्यानंतर ती केस आपल्या हातातून जाते। माझी मंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती आहे की आपण अशी काही व्यवस्था करणार का की मोबाईल व्हॅन देऊन ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक भगिनीला आपल्याला स्क्रीनिंग करता येईल का, की जेणेकरून पहिल्या स्टेजला जर का एखादी महिला भगिनी त्या याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर मध्ये जर का सापडली तर तिला तात्काळ त्या ठिकाणी उपचार करता येईल आणि तिचा जीव वाचवता येईल। म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये किंवा आमच्या जळगाव जिल्ह्यासाठी आपण प्रत्येक तालुका निहाय किमान असा कॅम्प तरी लावता येईल का की प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक भगिनीला स्क्रीनिंग करून जर का ते सापडलं तर त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीची मेमोग्राफीची व्यवस्था पूर्ण मोबाईल व्हॅनच त्या ठिकाणी जर का दिली तर भविष्य काळामध्ये त्या भगिनीचा जीव वाचवण्याचं पुण्य मला वाटतं आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय माझा या ठिकाणी आहे की आपण अनेक ठिकाणी महात्मा फुलेच्या माध्यमातून योजनेतून आपण ह्या कॅन्सरची ट्रीटमेंट होते, परंतु बरेच दवाखान्यांमध्ये अशी कंप्लेंट आहे की त्या ठिकाणी ते पहिल्यांदा तर सांगतात की तुम्ही या स्कीम मध्ये बसतच नाही, त्यांच्याकडून पैसे आहेत तोपर्यंत ओढले जातात आणि पैसे संपले की त्याच्यानंतर त्याला स्कीम मध्ये बसवलं जातं किंवा त्या ठिकाणी ते स्कीम मध्ये बसवायच्या आधीच त्याची इतकी लूट केली जाते। तर अशा दवाखान्यांवर आपण कारवाई करणार आहात का, असे स्पेसिफिक दोन प्रश्न माझे आहेत। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य किशोरप्पा पाटील यांनी दोन मुद्दे मांडलेत। त्यातला एक मुद्दा आहे की स्क्रीनिंग जर केलं तर पेशंटला अगदी चांगल्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट देऊ शकतो। मगापासून 2-3 वेळा त्या प्रश्नाचं उत्तर मी दिले, पण परत आणखीन एकदा सांगतो की 8च्या ऐवजी जर काय आपण संपूर्ण आमच्या 36 जिल्ह्यांमध्ये जर काय आम्ही कॅन्सर व्हॅन्स केल्या म्हणजे त्या तपासणीचं आपण प्रिव्हेन्शनसाठी जर काय स्क्रीनिंग काम वाढवलं तर निश्चितपणे त्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे राज्य शासनाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅन्स आणि त्याच्या माध्यमातून अवेअरनेसचं कॅम्पेनिंग स्क्रीनिंगचं कॅम्पेनिंग आम्ही घेऊ आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल। त्याच्यामध्ये आपण सगळेजण सुद्धा सहभागी होऊया, त्याच्यामधून एक खूप चांगला उपक्रम आपण करू आणि लोकांना चांगल्या पद्धतीच्या सेवा देऊ। दुसरा मुद्दा आपण सांगितला की या सगळ्या आजार होत असताना जिथं आपण महात्मा फुले आरोग्य योजना करतोय तिथं पेशंटला 2 दिवस अगोदर हेच केलं म्हणजे अगोदर त्याच्याकडून रक्कम घेतली जाते आणि मग नंतर त्याचा एनरोलमेंट केली जाते। तर अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना होत असतील तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे आपण सगळेजण त्याच्यामध्ये जबाबदार आहोत, कारण या सगळ्या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेमध्ये तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जर काळजीपूर्वक काम नाही केलं तर मग पेशंटलाही राईट रिलीफ मिळत नाही आणि मग अनावश्यक लोकांवरती खर्च करतोय असं होतंय। मी स्वतः पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची एक कमिटी पाटील साहेब आपण नेमलेली आहे, त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी आमदार साहेबांच्या सदस्यत्वाच्या खाली जी काही कमिटी नेमली त्याच्यामध्ये माझी विनंती एवढी आहे सगळ्या पालकमंत्र्यांना आणि सगळ्या आमदार महोदयांना सुद्धा की आपल्या आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघातल्या लोकांचा रिव्ह्यू घ्या आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये जर काही चूक दुरुस्ती असेल तर तात्काळ तुम्ही सगळेजण सुद्धा सूचना केल्या की शेवटी आपल्या सगळ्यांची एक चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटल मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी मागणी केली, आम्ही प्रयत्न केले, आपल्या सगळ्यांच्या सूचना होत्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली आणि सगळ्या हॉस्पिटल जे परवडत नाही म्हणत होते त्यांचे आपण दर वाढवून दिले। आता दर वाढवून दिले म्हटल्यानंतर अशा तक्रारी येता कामा नाहीत आणि जर अशा येत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमची आणि आमची जबाबदारी आहे, ती कमिटीच्या माध्यमातून आम्ही मॉनिटरिंग करतोय। आपणही चांगल्या पद्धतीने त्याच्यातल्या सूचना द्या, आवश्यकता असेल तर आम्हा सगळ्यांच्यापर्यंत किंवा आमच्या यंत्रणेपर्यंत आपण सूचना दिल्या तर एकाही माणसाकडून जिथं आपली स्कीम आहे तिथं एकाही माणसाकडून पेशंटकडून एकही रुपये घ्यायचा नाही हा नियम आहे आणि जर असा असेल तर तात्काळ त्या हॉस्पिटलला आपण या योजनेतून बाहेर काढतोय। किंबहुना आता काही ठिकाणी तरी असं होईल की काही लोकांवरती फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल होतील, कारण काही ठिकाणी काही चुका आहेत, अनियमितता आहेत। तर माझी विनंती आहे की या योजनेमध्ये अजून चांगल्या पद्धतीने पारदर्शीपणा आणण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सुद्धा सहभाग वाढवूया आणि ज्या चुका असतील त्या दुरुस्त करूया। चला पुढे।